मिस्टर ना मराठी. कधीपासून 4-5 वर्ष झाला त्रास आहे तुम्हाला? ठीक आहे. तुम्ही मागाशी माहिती सांगितलीच की हात धुणं आहे, स्वच्छतेचं फार आहे, हात धुवावं लागतं, फरशी धुवावं लागते, बरोबर ना? बाथरूमला गेलं की ते बाथरूमला पण जास्त वेळ लागतो. असं होतं का आंघोळीला जास्त वेळ लागतो, मग ते बकेट स्वच्छ कर, नळ स्वच्छ कर, धु, असं होतं? स्वच्छ केल्याशिवाय काय नाही. काहीच नाही होत. तास 1.5 तास 2 तास किती वेळ जातो? अर्धा तास लागतो. नाही हा. स्वच्छता सकाळपासून 3-4 वाजेपर्यंत. सकाळी 1 BHK 1 BHK फ्लॅट 3-4 सकाळी चालूच. त्यात धुणं आलं, भांडी आली, हा. फरशी, बाथरूम सगळं. अच्छा, धुणं, भांडी, फरशी हे सकाळपासून 4 वाजेपर्यंत चालू. जेवण नसेल तर चालेल. अच्छा, जेवण नसलं तर चालेल, पण स्वच्छता असेल हा. समजा आणि कुणीकडे बाहेर गेले ना, आता हा. आल्यानंतर घर स्वच्छ करायचं आहे, संध्याकाळी आम्हाला जेवण नाही, हा. एक वेळ चालेल, हा, पण स्वच्छता महत्वाची. घरच्यानं जेवण मिळालं नाही तर चालते, मग स्वच्छ पाहिजे. हे 4-5 वर्ष झालं चालू आहे, बरोबर? हे सोडून खिडकी बंद केली की नाही, दरवाजा बंद केले की नाही, चेक करता, गॅस बंद केले की नाही, नळ बंद केले की नाही, बघता? विश्वास नाही. केलं की नाही ते परत बघावं लागतं. विंडोलाचा हे असतो ना पडदा, त्याला जर असं मी थटलो, ती धुवून काढायचा या पाण्यानं. ती पडद्याला नुसतं तो स्पर्श झाला तरी पडदा धुवून काढायचा. बर. कुत्रा पालीचा वर काय होतं विषय? काय? कुत्र्याची शी, पालीची शी. पालीची शी आता इथे पाली कुठं खाली शी पडली, बर. ते पूर्ण 1 BHK धुवून काढायचं. हॉलमध्ये पडल्या, बेडरूम पर्यंत धुवून काढायचं. पण हा, हॉलमध्ये काहीतरी घाण झालं असेल तर पूर्ण पूर्ण घर स्वच्छ करायचं. कुत्र्याची शीची पण जास्त घाण वाटत. असं वाटतंय. घरातील वस्तू पण धुवायचं ना, अंगाला घाण लागलं म्हणून असं करायचं. हे चालूच आहे. तर याच्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट कोणाकडे घेतली नाही? त्याला गेल्या वर्षी गेलो तुम्ही, फरक पडला नाही हिनं गोळ्याच खाल्ल्या नाही. औषधं घेतले नाही? का नाही घेतलं औषधं मग? त्या एक गोळ्याचा दिवस त्रास दिसत. व्हायला लागला होता आणि एक दिवस तिकडे बाहेर गेली होती, त्यात 1 दिवसाचा गॅप पडला आणि नंतर त्याने जरा थोडा त्रास व्हायला लागला. परत 3-4 वर्ष अंगावर चालू आहे मग थोडक्यात. आता लक्ष द्यायचं बंद केलं. पण आता सकाळचा विषय सांगतो. सकाळी फोन केला, तुम्हाला माझ्यासाठी वेळ नाही, गावासाठी वेळ आहे. बरं, आपलं कामच आहे समाजसेवा. बऱ्यापैकी मी व्यसनमुक्त केंद्रात येते, तुमच्याकडे भरपूर पेशंट आणले. बरोबर. एखादं व्यसन करते, दारू सोडायचं औषध कुठं मिळते. एखाद्यानं सांगितलं आपल्याला सल्ला की आपण तिथं पोहोचणार. बरं, हिच्यामुळे मी व्यसन सोडलं दारूचं. मी कुठल्या व्यसनमुक्ती केंद्रात गेलो नाही, कुणाचं गोळ्या खाल्ल्या नाही त्या व्यसनमुक्तीच्या, काय नाही. पण हिच्या सांगण्यावरनं 2011 नोव्हेंबर 2006 मी दारू फुल पेत होतो. आज भीतीवर असतो, पेत असतो तर, पण ती मी हिच्या सांगण्यावर. पण हिला माझ्या सांगण्यावर ही स्वच्छता बंद करू शकते नाही, कंट्रोल करत होती मी, पण कंट्रोल होईल. आता मला ओनली तंबाखूचं व्यसन आहे सांगतो, पण आता जर बंद म्हटलं तरी मला असं काय नाही की बाबा ती गरजच आहे ना आता आपल्याला, याशिवाय चालत नाही. काय लोक म्हणतील सकाळी बाथरूमला येत नाही तंबाखू खाल्ले, तसं काय आपल्याला नाही. ठीक आहे, झोपा. हिच्या तोंडाकडे बघायची सुद्धा इच्छा होईना झाली. असं कंडिशन माझी रिअल सांगतो. बरोबर. आता कसं आहे, तुम्ही जी माहिती सांगितली ना, याच्यावर बघितलं त्याला मंत्र चाळेपणाचा आजार म्हणतात. इंग्लिशमध्ये ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतात, OCDचा आजार. O म्हणजे ऑब्सेसिव्ह म्हणजे वारंवार विचार येतात, C म्हणजे कंपल्सिव्ह म्हणजे वारंवार कृती करावी लागते. तुमच्या केसमध्ये माझा हात घाण झाला असं वाटतं, मग तो विचार येतो. विचारायला की स्वच्छ कर असं मन म्हणतं आतलं. तर केलं तरच बरं वाटतं, धुतल्यानंतर पुन्हा विचार येतो माझा हात घाण झाला, परत करावं लागतं. हे फक्त हाताचं झालं, तुमच्या पडद्याचं झालं, घरातल्या वस्तू झालं, हे सतत चालूच आहे. हे चक्र आहे, म्हणजे विचारांचं चक्र आणि कृतीचं चक्र. विचार म्हणते कर, केलं तर बरं वाटतं, नाही केलं की बेचैन होतं. केलं एकदा पुन्हा विचार येते, पुन्हा करूपर्यंत बेचैन होतं. असं ते चक्र आहे. हे कशामुळे होतं? तर डोक्याचे रसायन असतात ते कमी जास्त झाल्यामुळे असं होतं. सिरोटोनिन नावाचं रसायन आहे ते कमी झाल्यामुळे असं होते. सिरोटोनिन जसं एखादी भाजी आहे, बघितल्यावर कळत नाही मीठ कमी जास्त आहे का, खाल्ल्यावर कळते. तसं तुम्हाला बघितल्यावर कळत नाही की तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, पण जो जवळ राहतो त्यालाच कळतं बऱ्याच दिवसांनंतर. मग आता काय करू शकतो? तर हा जो प्रॉब्लेम आहे, हा योगा, प्राणायाम, मेडिटेशन, एक्सरसाइज करून जात नाही. गाणी म्हणा, गाणी ऐका, कुठलाही छंद जोपासा, काही फरक पडत नाही. त्याला एकच पर्याय असतो, सिरोटोनिन नॉर्मल करायचं, औषधानं नॉर्मल करायचं. गोळ्या देणार, सिरोटोनिन नॉर्मल होतं. दुसरा पर्याय असतो ऍडमिट करून, ज्यांना आत्महत्येचे विचार
येतात त्यांना ऍडमिट करत असतो. तुम्हाला तसं काही नाही आहे, त्यामुळे आत्महत्येचा विचार कॅन्सल होतो. गोळ्याने सुरुवात करू शकतो. तिसरी ट्रीटमेंट RTMS हे सांगितलं ना, रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन. याच्यामध्ये अतिक मशीन आहे, ते डोक्याला लावतो. डोक्याला लावल्यानंतर रसायनाची लेवल नॉर्मल करायचा प्रयत्न करतो. इथं विचित्र आहे बघा, चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो. नवीन ट्रीटमेंट आहे, गेल्या 30-40 वर्षामध्ये नवीन झालेली ट्रीटमेंट. ही ट्रीटमेंट आपल्याकडे आहे. ही ट्रीटमेंट आता मुंबई पुण्याला जरा थोडी महागडी आहे. तिथं आपल्याला जवळजवळ 20-25 हजारमध्ये होऊन जातं, पण चांगली ट्रीटमेंट आहे. लवकर फरक पडेल, गोळ्या कमी लागतात, ऍडमिट व्हायची गरज नाही. 30-40 सेशन घ्या म्हणतात, 10 सेशनमध्ये फरक पडतो. कळालं काय म्हणतो मी? त्यामुळं हा एक फायदा आहे. तर आता औषध चालू करूया. ती RTMS मशीनची थेरपी तुम्ही घ्यायची असेल तर कधी घेऊ शकता. रोज किती दिवस ऍडमिट व्हावं लागते रोज त्याला ऍडमिट व्हायची गरज नाही, येऊन जाऊन करू. नाही, पण आपलं हेल्थ इन्शुरन्स आहे, आपल्याला 4 दिवस जर ऍडमिट केलं हा, मग आता ते हेल्थ इन्शुरन्स मध्ये करायचं असेल तर आपण कसं ते RTMS साठी ऍडमिट करून सेपरेट करता येतं. हा, मग तुम्हाला ते इन्शुरन्सचा फायदा होत असेल तर आपण ते करूया. तर ती थेरपी आणि RTMS हे तुम्हाला आपण कॉम्बिनेशन करूया. तुम्हाला तुमच्या नियमाप्रमाणे जिथं जेवढं लागेल तेवढं आपण प्लॅनिंग करूया. लक्षात काय म्हणतो मी? आणि हे सोडून तुम्हाला एक व्यायाम सांगतो. रबर बँड टेक्निक आहे. रबर बँड टेक्निक, रबर वापरायचं हाताला बांधून, ते रबर बँड टेक्निक आहे. हा, आणि काउंटिंग मेथड आहे. म्हणजे गोळ्या औषधं, ते RTMS, ही काउन्सिलिंग, आणि तुम्हाला काय काय करायचं आहे आम्ही लिहून पण देतो. व्यायाम तो करायचा म्हणजे रेग्युलर फरक पडेल. फरक पडला 8-10 दिवस लागेल, चांगला फरक पडला 20 दिवस लागतील. ट्रीटमेंट 4 ते 6 महिने घ्यायचं आपल्याला. तिला गोळ्या तेवढ्या मला दाखवून खायला सांगा. ते तर करायचंच आहे तुम्हाला. ते तुम्हीच काढून द्यायचे त्यांना, असं आहे. नातेवाईकांनीच गोळ्या काढून द्यायचं असते, पेशंटकडे ठेवायचं नसतं. चालेल ना, तसंच करा. गोळ्या मी दुकानात घेऊन जाणार, संध्याकाळी घेऊन येणार. हा, तुमचं तुम्ही काढून द्यायचं. नाहीतर परत तुमचं ठेवले होतं कुठं असं असेल तर आत्ता सांग. इथं नाही नाही, नियमच तो आहे, त्यांनी काढून द्यायचं. ठीक आहे, कसं करूया सांगा आता. आजपासून राहायचं, तयारी करायची. हो, आजपासून ठीक आहे का? काय गोळ्या खायला. गोळ्या खाणं आणि RTMS. पण गोळ्या हिला काहीतरी त्रास व्हायला लागला तर आम्ही आहे तिथं असतो. नाही, फोनवर विचारू का डायरेक्ट घेऊनच येऊ? 1-2 नंबर देतो, इमर्जन्सी फोनवर होत असेल तर फोनवर करूया, नसेल तर ऍड घेऊन यायचं, असं करायचं. डायरेक्ट घेऊन येतो. मग आता आपल्याला ऍडमिट करायचंय का? नाही, आता ऍडमिट 20 दिवस बघू की. 15 दिवस बघा मग. 15 संपले. 20 दिवस आहे त्या गोळ्या. आणि ते पालीच्या शेची, कुत्र्याच्या शेची पण म्हणजे असं ते- मांडी जर असलं ना तर ते वाटतेच तिथं ते यायच. कोणतरी 2 लोक बोलत असतील तर माझ्याबरोबर बोलतो असं सांगतो. नाही, ते पुन्हा मी कुठे गेलो पाहुण्यांच्या इकडं, आणि आता ही माझ्याविषयी काय चर्चा झाली आपण नष्ट, माझ्याविषयी बरोबर. चर्चा झाली असणार आहे. हे माझं स्वच्छतेचं सांगत असणार, माझी माप काढत असणार तिथं जाऊन.